पाटील, जिथे 40 संघ खेळणार आहेत, 10 संघ 40+, 20 ग्रामीण आणि 10 अंडर 25. लेट्स प्ले. मॅचला करूया सुरुवात. महत्वाची मॅच. वरद 11 ती भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि त्यांच्या विरोधात वरद 11 दिघोडे असा शेवटचा सामना, तो देखील 18 बॉलचा. बॉलिंग ट्रॅक वरती आयुष कोळी दाखल झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल समोर करण मडबी, नॉ स्ट्राईकला शुभम पाटील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला कॅचची संधी आहे. अजय ठाकूरनं पकडलाय कॅच. पहिल्याच बॉल वरती मोठी अडचण दूर केले. करण मडवीला भोपलाही फोडू दिला नाही या मॅच मध्ये. 0 करण मडवी बॅक टू पॅव्हलियन. ज्या करणनं मागच्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 42 काढल्या, तो करण पहिल्याच बॉल वरती आयुषचा शिकार बनला. पहिल्याच बॉल वरती सफलता. आयुषला आपण सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहत आहे. भन्नाट वेग आहे. वेगाचं उत्तर देत असताना करणला त्यानं बाद केलंय. मोठी विकेट मिळाली असंच उल्लेख करूया आपण, कारण करण मागच्या मॅच मध्ये चांगल्याच रंगात मध्ये खेळताना पाहायला मिळाला. सध्या इनअप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आर्यन पाटील दाखल झाला. आर्यन पाटील आले तिसऱ्या क्रमांकावरती. आल्या आल्या त्याने टॅप केला बॉलला समोरच्या दिशेनं. पुन्हा लॉंग ऑफला चाललाय. अजयकडे हा बॉल जाईल. हा देखील आपण उल्लेख करूया की मगासपासून आपण कविशला देखील पाहिलं 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. लकी मॅन 12वा खेळाडू कविश, आणि या मॅच मध्ये सध्या तो अनुपस्थित पाहायला मिळाला. कधी कधी लकी फॅक्टर प्लेअर देखील असतात. यशस्वी जरी ते खेळत नसले तरी त्यांची साथ जेव्हा मिळते तेव्हा संघ जिंकतो देखील. पण तो आता कविश नाही आहे मॅच मध्ये. चांगला बॉल. आयुषचा भन्नाट वेग आहे. त्याचं उत्तर नव्हतं. यॉर्कर टाकला बॉल. शुभमला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं, कारण शुभम देखील तेवढाच फास्ट बॉल टाकतो. या खेळाडूंनी उरणचं फ्युचर पाहिलंय. येत्या काही कालामध्ये या खेळाडूंना तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पाहणार आहात खेळत असताना. शुभम असतील, आयुष असतील, विश्वजित ठाकूर यांनी त्यांचा काल गाजवल्यात. परंतु सध्या युवा पिढीकडे फार मोठी संधी आहे. मोठी संधी येत्या काही कालामध्ये या युवकांना मिळणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटेड. रबर बॉलमध्ये अनेक वेळा आपण रबर बॉलमध्ये आडव्या बॅटनंच खेळताना खेळाडूंना पाहिलं. जसं शॉर्ट पिच बॉल मिळतो तसा आडव्या बॅटनं ते खेळण्याचा प्रयत्न करतात. टेनिस बॉलमध्ये तसं नसतं. कधी कधी मागे चान्स घेतात खेळाडू फाईन लेगला, कधी पल्लू स्कूप, कधी रिव्हर्स मारतात. पण ते इथे जास्तीत जास्त लेग साईडच्या झोनमध्ये फटके खेळताना बॅट्समन पाहायला मिळालेत. आता मागे खेळण्याचा प्रयत्न वेगानं पुन्हा एकदा बीट केलं बॅट्समनला. एक सिंगल कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न. मगाशी ओमनं दमदार कॅच पकडलं. तोच ओम सध्या फिल्डिंग करतोय. फक्त एक सिंगल. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती सध्या मंद गतीनं वाटचाल. फक्त 3 धावा. मगाशी हा देखील मी उल्लेख केला की दिघोडीचे खेळाडू ब्लॉकवरती प्रॅक्टिस करतात. सिमेंटच्या विकेटवरती त्यांचा सराव आहे. त्यामुळे त्यांना पावसाळी रबर बॉलमध्ये रोखणं प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं कठीणच बनतं ॲज अ बॉलिंगच्या दृष्टिकोनातून. सध्या बॉलिंगचा वेग, गोलंदाजी. आयुष्य मागील मॅचमध्ये देखील त्यानं एकही वाईट बॉल फेकला नव्हता. इथे देखील एकही वाईट बॉल नाहीये. चांगली बॉलिंग करतायत. हे करावं लागतं ग्रामीण स्तरावरती. पहिलं षटक सध्या आयुष कोळी हाताळतो आणि चांगल्या टप्प्यावरती तो योग्यता दाखवताना पाहायला मिळाला. शुभम आहे. शुभमला धावा काढाव्या लागतील. हे त्याचं स्वतःचं क्रीडांगण आहे. याच मातीमधला त्याला प्रचंड अनुभव राहिला. इथे सराव तो करतो. परंतु या मॅचमध्ये करंट बाद झाल्यानंतर आता एकाला जिम्मेदारी घेत फक्त 18 बॉलची मॅच, त्यामध्ये 5 बॉलमध्ये फक्त 3 आल्यात. 13 बॉल तुमच्याकडे शिल्लक राहिले. 13 बॉलमध्ये 27-28 रन शोधणं गरजेच्या राहतील. क्रॉस बॅटेड. पुन्हा एकदा मिड विकेट कडे चालल्या. रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेनं स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये 4 वरती थांबला. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा आय थिंक खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस आयुष कोळीनं धावा खर्च केल्यात. ते एक खेळाडू बाद करत अवघ्या 4. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. टेनिस बॉलच्या स्पर्धा अनेक गावांमध्ये, अनेक खेळपट्ट्यांवरती आपण पाहतो. परंतु चिर्लेचं असं क्रीडांगण आहे, इथे सर्वाधिक रबर बॉलच्या जास्त स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे क्रीडांगणच तेवढं सुंदर आणि सुबक आहे.
अगदी गोलाकार वृत्तीनं सजलेलं आहे आणि त्याच्याबरोबर प्रेक्षकांची नेहमीच गर्दी या क्रीडांगणाला लाभते. सध्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण 4 धावा पाहिल्या आयुषच्या विरोधात. आता विश्वजित आलेत. मागच्या मॅचमध्ये 49 वरती राहिला, त्याच्याकडे चान्स होता 50 कंप्लीट करण्याचा आणि तू विश्वजितनं स्ट्राईक आपल्या पार्टनरला दिली. हा विश्वास त्यानं आपल्या पार्टनरवरती दाखवला. हे देखील आपण विश्वजित ठाकूर यांचं कौतुक करूया. विश्वजित ठाकूर दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 2. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. गॅप मिळाला मोठा, नाही राहिला या बॉलवरती धाव संख्येचा तोटा. बॉल सीमा पार, 4 रन. बॉलची शिट्टी जरूर वाजली. जेवढ्या वेगानं बॉल आला तेवढ्याच वेगानं उत्तर दिलं शुभम पाटीलनं. पहिल्या ओव्हरमध्ये आयुषनं 4 दिल्या, विश्वजितनं पहिल्या बॉलवरती 4 दिल्या. फलकावरती 8 रन्स लागल्यात. करंट बाद झाल्यानंतर थोडासा दबाव जाणवतो संघावरती, परंतु शुभम त्याच्या बॅटिंगचा तो जलवा सिद्ध करत असताना बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम. शुभम पाटील षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा मिळाल्या. आता हे उत्तर आहे. विश्वजित ठाकूरला जास्त वेळ तुम्ही बॅकफुट वरती ठेवू शकत नाहीये. विश्वजित कमबॅक तर करतात आणि ते पाहायला मिळालं. यॉर्कर बॉल, ब्रह्मास्त्र, क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ बॉल तो पायामध्येच पडला. यॉर्कर अगोदरच्या बॉलवरती 4-6 डॉट. 3 बॉलमध्ये 10 आल्या. धाव फलकावरती रन्स आपण पाहताय सध्या 1 खेळाडू बाद 14 रन्स. करण हेच म्हणत असतील की शुभमच्या बॅटमधून आणखीन 2-3 मोठे फटके येऊ दे. रन्स 35-38 मजा येईल मॅचला, परंतु विश्वजितचे 3 बॉल आहेत ते महत्वाचे राहतील. समोर टाकलाय ऑन साइडला शुभम पाटीलचा वार. बॉल सीमा रेषा पार, षटकार. सहा धावा, 6 रन्स नसता फलकावरती 20 धावा. आणखीन एक स्लॉट मध्ये बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मागच्या दिशेने चालल्या. एक सिंगल चान्स शुभमने पुन्हा एकदा बनवला, पण तो आता लाईन चांगली आहे. एकदा या बॉलवरती तिकडे अपील करतात. या स्पर्धेचे आयोजक आपण संचितला पाहताय, ओमकार असतील. संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा अगदी अहवाल ज्यांनी सादर केला आहे. अगदी अप्रतिम स्पर्धा. आयकॉन खेळले, तालुक्याचे संघ खेळले. उद्या देखील प्रेक्षक तुम्ही यायला विसरू नका. उद्या 10 संघ खेळणार आहेत. 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये खेळतील. उद्या स्पर्धेचा आणखीन मजेचा दिवस असणार आहे. उद्या फायनल देखील आहे. विविध पारितोषिकं तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्या स्पर्धेमध्ये. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. 21 ला 1 विकेट पडली. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका फसला. कॅचची संधी कॅप्टनने पकडलाय. कॅच विश्वजित ठाकूर यांना मिळाली विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरले टीम 2 बाद 21. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 21 धावा. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज दाखल करण्यात आल्या. अर्थातच अजय ठाकूरला आमंत्रित करण्यात आले अंतिम ओव्हरमध्ये. चांगली मॅच आज दिगोडे संघानं मुख्य संघानं बाहेर काढला. अगोदर सिद्धार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी, त्याच्यानंतर रिहान्श 11 नौखार अलिबाग संघाला देखील पराभवाची धूळ चारली. आणि सध्या भूमिका चिरले वरद 11 सध्या फाईट करते. धावफलकावरती 1 रन ऍड करूयात. 2 ओव्हरमध्ये 21 लागल्या.
इथे पहिला बॉल खराब टाकलाय अजय ठाकूरनं, रन्स बनल्यात 22. 22 रन्स ही चर्चा पण केली. 38-39 रन्स 3 ओव्हरमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण शुभम पाटीलचं षटक असणार आहे, करंटचं षटक. त्यामुळे 38-39 पर्यंतचा प्रवास राहील का? शुभम आणि त्यानं हा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक केवल जज करतो. केवलनं कॅच सोडलाय. केवलला पण त्या ठिकाणी पाहिला. कॅच ड्रॉप. रन्स मिळाल्या 2. यावेळीचा बॉल लांब लचक फटका, लॉंग अँड स्ट्रॉंग. अजय ठाकूरच्या विरोधात आक्रमण, हल्ला बोल षटकार. फटका. धीरज ठाकूर बॉलिंगसाठी आले नाहीयेत, परंतु त्यांच्यासाठी ओमकार यांनी पारितोषिक लावलंय. बॅटिंगसाठी जर आले आणि जर 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज धीरज ठाकूरला दिलं जाईल. ओमकार यांच्या माध्यमातून पारितोषिक. धावांची गती वाढत चालली आहे. सध्या स्कोर पोहोचला 30 धावा धावफलकावरती. चांगला बॉल, त्याला चांगलं उत्तर दिलंय. गॅप मध्ये चालला बॉल. नो चान्स ऑफ द एक्स्ट्रा कव्हर. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे, डीप कव्हर बाउंड लाईनच्या पार. चौकार. चांगली बॅटिंग करताय शुभम, आणि आम्हाला अशी माहिती मिळाली वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरली या नावाने पावसाळी हंगामामध्ये विपुल पाटील या संघाला संपूर्ण वर्षभर पॅक करणार आहेत. 1 लाखाची स्पर्धा देखील खेळतील धारावीच्या मैदानामध्ये. इथे रनआउटची संधी, पण तू स्ट्राईक तशी नाहीये शुभम, तुम्हाला नॉ स्ट्राईक एंडवरती यावं लागणार आहे. आपण चर्चा केली. वरद 11 या नावामध्ये जादू आहे असं म्हणूया, कारण जेव्हा जेव्हा संघ वरद 11 नावाने खेळले तेव्हा तेव्हा जिंकलेत. जाफईची स्पर्धा टाकीगाव संघ खेळला वरद 11 या नावाने, तिथे ते जिंकले. काल टाकीगाव संघ वरद 11 नावाने खेळला, तिथे जिंकले. भूमिका स्पोर्ट चिरले वरद 11 नावाने खेळतो. दिघोडे संघ खेळतो, इथे ट्रॉफी मिळणार आहे वरद 11 नावाला. 6 एंट्र्या विपुलजी पाटील यांनी या स्पर्धेमध्ये टाकल्यात. पैसाच पैसा. आडव्या बॅटनं मारला, मिड विकेटला, गॅप मध्ये चाललाय, केवलकडे चाललाय बॉल. एक सिंगल या बॉलवरती देखील धावफलकावरती धावा लागल्यात. 36 धावा लागताना पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती. धारावीच्या मैदानामध्ये मोठी स्पर्धा आपल्याला येत्या कालामध्ये पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरले ही एंट्री फिक्स करण्यात आली. तब्बल 1 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा. मांडघरला देखील 1 लाखाची स्पर्धा होणार आहे, तिथे देखील याच नावाने भूमिका स्पोर्ट चिरले संघ खेळेल. वरद 11 समोरच्या दिशेने मारलाय, स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न कमालीचे दाखवले, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल निघाला सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चाळीस काढल्यात. 41चा पाठलाग वरद 11 दिघोडे संघाला करावा लागणाऱ्या. 41 रनचा करायचा आहे तुम्हाला पाठलाग. पण असं वाटलं की करण मडवी बाद झाल्यानंतर धावा बनतील की नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या, परंतु पुढच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्याच धावा काढल्यात. अगोदर 17 आल्या आणि त्याच्यानंतर 19 आल्यात. 36 रन्स मागील 12 बॉलमध्ये काढल्यात, ज्यामध्ये शुभम पाटीलचं मोठं योगदान पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग शुभमने केली. 40 काढल्यात. 41चं आता आव्हान वरद 11 दिघोडे संघासमोर उभं करण्यात आलं. त्या धावांना पूर्ण करण्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल. संघ मालक आहेत विपुल पाटील, वरद 11 संघाचे पुरस्कर्ते वरद